मिटकरींवर मनसेचा पुन्हा हल्लाबोल, घासलेट चोर म्हणत काढली लायकी आणि नवं प्रकरण केलं उघड। अमोल मिटकरी हे राज ठाकरे यांना सुपारी बहादर म्हणालेत। खरं तर अमोल मिटकरी हे घासलेट चोर आहेत। त्यांचं घासलेटचं रेशनिंगचं दुकान होतं। त्यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे। त्यांच्या विरोधात 23/2/2016ची तक्रार आहे आणि गुन्हा नोंद झालेला तरीसुद्धा अजितदादांनी त्यांना विधान परिषद आमदारकी दिली असं म्हणत मनसे नेते योगेश चिले यांनी अमोल मिटकरी यांच्यावर निशाणा साधलाय। तर अमोल मिटकरी यांच्याबद्दल अनेक आरोप आहेत असं म्हणत त्यांनी एक प्रकरण उघड केले। अकोल्यामध्ये जिल्हा उपनिबंधक प्रवीण लोखंडे हे ACBच्या कारवाईत निलंबित होते। त्यांना पुन्हा सेवेत घेतलं। परत त्यांच्यावर कारवाई झाली तेव्हा अमोल मिटकरी यांनी दिलीप वळसे पाटील यांना कामावर रुजू करण्यासाठी पत्र दिलेलं होतं। तेव्हा ते गृहमंत्री होते। प्रवीण लोखंडे आता परत त्याच्या ठिकाणी आले असताना ते पुरावे नष्ट करत आहेत। त्यावेळी कारवाई झाली, पण त्यानंतर राष्ट्रवादी आणि भाजपची युती झाल्याने हे प्रकरण थंड झालं। मात्र देवेंद्र फडणवीस यांना माझी विनंती आहे, यांनी याबाबत चौकशी करावी असं म्हणत मनसे नेते योगेश चिले यांनी अमोल मिटकरी यांच्यावर हल्लाबोल केला आहे। आता दुसरा अत्यंत गंभीर प्रकरण जे आहे की ज्याच्याबद्दल हे बोलतात ना सुपारी बहादर, सुपारी सम्राट, हे स्वतः यांची लायकी काय हे आज आम्ही तुम्हाला दाखवतोय। अकोल्यामध्ये एक जिल्हा दुय्यम निबंधक आहेत ज्यांच्यावरती 2 वेळा अँटी करप्शनची धाड पडली। त्यांचं नाव आहे डॉक्टर प्रवीण लोखंडे। पहिली धाड पडली ते प्रोबेशन मध्ये असतानाच, म्हणजे खरं तर अशा व्यक्तीला नंतर नियुक्तीच द्यायला नको होती। 3 ते 3.5 वर्ष हा प्रवीण लोखंडे हा निलंबित होता। त्याच्यानंतर त्याला सेवेत घेतलं गेलं। हा पुन्हा ज्यावेळी सेवेमध्ये आला, अकोल्यामध्ये हा आला, याच्यावरती पुन्हा एकदा अँटी करप्शनची धाड पडली। हा 60 दिवस जेलमध्ये होता। अशा माणसाची नियुक्ती पुन्हा अकोल्यामध्ये व्हावी म्हणून या अमोल मिटकरीने दिलीप, त्यावेळेचे जे मंत्री होते दिलीप वळसे पाटील यांना पत्र दिलंय आणि जे पत्र याने दिलंय त्या पत्रामध्ये प्रवीण लोखंडे बद्दल जी माहिती दिली ती अत्यंत खोटी माहिती दिलेली आहे। इतका खोटारडा माणूस माननीय अजितदादा पवारांनी महाराष्ट्रामध्ये विधान परिषदेवरती पाठवलेला आहे। या संदर्भातले सगळे पेपर्स आमच्याकडे आहेत। हा जो डॉक्टर प्रवीण लोखंडे आहे याची चौकशी झाली होती। कमिशनर जे आयुक्त असतात, सहकार आयुक्त, यांनी चौकशी केली। यांनी पुन्हा मंत्र्यांना जो रिपोर्ट दिलाय त्याच्यामध्ये ह्या सगळ्या गोष्टी लपवलेल्या आहेत। त्याच्यामध्ये जे गेडर म्हणून गेडरांची नियुक्ती करणं वगैरे असलं लिहिलेलं, म्हणजे अमोल मिटकरांच्या पत्रात लिहिलंय की प्रवीण लोखंडेंनी गेडरची नियुक्ती केली। मुळात कोणत्याही उपनिबंधकाला गेडरच्या नियुक्तीचे अधिकारच नाहीयेत। जर ते अधिकारच नाहीये तर त्याने नियुक्ती केलीच कशी? ब्युरो रिपोर्ट SBN मराठी, मुंबई।